इथं साई म्हणायची 1 तासाआधी सांगा म्हणले बकरी देतो आता घेऊ नाही एवढं 2 किलो मटणाच पातेला कुठलं काय अडचण नाही करायचं त्याशिवाय जमत नाही मला कसं 16 सेकंदात करा 5 सेकंदात मी करतो की सगळं बघा तुम्ही बोबडी ते कर मी बघा माझा बिस्तर आणलाय काय आणते पण आणले मी कसं काय कधी गेला पेट्रोल मी आणतो तिथे बसायचं आपल्याला काय अजून बबलू पमो ए अख्खा बॉक्स आहे तिथं ठीक आहे काय पेटवा काय ते काढून नाही किती वेगळी ते काढे पेटे त्याकडे त्यात कुठे गेलं ते बॉक्स काढलेलं काढे पेटे ते काढे पेटे तुम्हीच घेतले जायचं इथे बॉक्स ठेवलाय बाजूला काय ना काय घेऊन आणायचं पेटते नाही पमो हाय पेटायला काय त्याच्या जाहीर सर पेटायला काय पूर्ण इकडे व्ह्यू दाखव इकडचा व्ह्यू दाखव पेटवा जरा एक नंबर नदीकडचा व्ह्यू दाखव हां तीन मेजर पेटवा रे चूल एक चूल पेटवायला 3 मेजर आहे हां कागद असला माहिती काय नाही पेटत हे डोम धरण पाण्यात आग लावेल डोम धरणात आग लावेल लोकेशन 1 नंबर आहे ठीक आहे समोरच आहे डोम धरण जी दुपारची कामं सगळी आवरून मी दिवस मोळताना बरोबर आम्ही आलोय डोम धरणावरती मुक्कामाला आणि आता या ठिकाणी आम्ही मटन चिकन येताना घेऊन आलोय आणि ह्या धरणाकडला आता चूल मांडून आम्ही स्वतः करणार आहे आता कसं होईल तसं होईल तर पेटलं का आलो तर चूल पेटवायचं काम चालू आहे एकाचं कांदा आहे टमाटर हे चिरायचं काम चालू आहे सगळी चालू आहे जे ती कामं चालू आहे ते तर चला दाखवतो अजून 1 नंबर जाहीर सर ओ जाहीर सर पण मग काय भानगड लगेच पेटली चूल जग पेटलं ते अमेरिकन पेटवलंय इथं आपल्याला चूल पेटवाय फक्त ओके काय नाही मटणाच्या वेळी काय आहे का शिल्लक आळणी तर काढायची मटन मसाला अर्धाच टाका आपल्याला मटणाला पडते काऊन धुतलं का कधी आता येऊन दोन आणले चटणी कुठं आहे दाजी चटणी कुठं आहे हो दाजी चटणी डब्यात आहे बघी डबा काम कर आता ह्याच्यात आहे ना ह्याच्यात मटन मॅरिनेट करायला ठेवूया हे दही टाका की ह्याच्यात हलवून निलेश आता इकडे मटणाचा कार्यक्रम चालू करूया चिकन बारीक पण नाही पाहिजे कुणी आणले मी मुद्दाम सांगितलं काय मुद्दाम शिजत आहे धरणाच्या कडेला असं तवा कुठनं हुडकून आणलं काय माहिती होय निलेश सेठ कुठनं आणला तवा रस्त्याला सापडला बर त्या जुगाड करायला लागते आणि हे जुगाडावरती आता ही बघा चिकन आता हे कसली पद्धत म्हणा याला कौल चिकन म्हणायचं कौल चिकन बर याचा स्वाद पण आपण आता घेऊ आता आणि हे बघा आता तवा नाही इथं या ठिकाणी तवा कुठनं रस्त्यातनं घेऊन आले काय माहिती आहे तर ह्याला कौल आहे कौल चिकन म्हणते तर आता आज कौल चिकनचा आपण स्वाद घेणार आहे बघू कसा आहे काय पण 1 नंबर आहे पण सिस्टीम 1 नंबर आहे आणि त्या ठिकाणी आता कौल चिकन आपण बघितलं आणि मटणाचा बेत इथं चालू आहे मटण जे आहे आपल्या जेवणाबरोबर लागणार मटणाचा पण बेत चालू आहे आणि ह्या ठिकाणी कौल चिकन
दिसते चांगलं एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी आम्ही जेवणा टायमिंगला आलो होतो आणि आता सध्या सातारामध्ये म्हणजे मित्राच्या एका कार्यक्रमासाठी आलो होतो. तर एक दिवस खास आम्ही फिरण्यासाठी दिला. तर काल संध्याकाळची वेळ होती. मटण आणि चिकन आम्ही स्वतः घेऊन आलो होतो आणि इथं हे जे लोकेशन आहे ते लोकेशन अतिशय सुंदर आहे. डोम धरण आहे. मी पहिल्यांदाच इथं आलो सातारामध्ये. तर मस्त आहे. वाईपासून थोडं अंतर आहे, अगदी 10-1 किलोमीटर असेल. पण कालच्या चिकनची जी पद्धत आहे, काल आम्ही कवरावरती आम्ही चिकन भाजलं आणि खाल्लं. ती रेसिपी सांगा, मला माहिती होती कशी वाटली तेही सांगा. तर आत्ता दुसऱ्या दिवशी वाजले 4. वातावरण एक नंबर मस्त आहे, ऊन नाही आणि चहूबाजूने असे पूर्ण असे डोंगर आहेत. चहूबाजूनं डोंगर आहे आणि मध्येच असं धरण आहे आणि मस्त वाटते. पण वातावरण एकदम मस्त आहे, ऊन अजिबात नाही. आणि आता शनिवार आणि रविवार असल्यामुळं तर माणसाची गर्दी पण खूप वाढायला लागली.